आ रहे हैं। पहला शॉट जहां पर खेला था जरूर कवर के रीजन में, उसके बाद एक और शॉट हमने देखा फाइन लेग के रीजन में, उसके बाद एक छक्का फाइन लेग में, एक और चौका यहाँ पर लगता बरस रहे। 18 रन स्कोर कार्ड के ऊपर इस बार स्टेप आउट हुए थे। गेंद और बल्ले का यहाँ पर संपर्क नहीं हुआ। गेंदबाज मयूर मात्रे ने अब राहत की सांस ली होगी कि कहीं ना कहीं इस ओवर में पहली डॉट गेंद आती हुई नजर आ रही है। जीतो आई जीते बी टीम काफी फॉर्म में इस साल अगर बात करेंगे तो हर टीम को इन्होंने परास्त करने का कारनामा किया है। फिर एक बार मयूर तैयार। इस बार देखिए टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई थी, गेंद हवा में, खिलाड़ी कोशिश करेंगे। व्हाट अ कैच! प्रथमेश गावंड इस कैच को लपकते हुए पहला बड़ा झटका लगता हुआ स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल टीम को बल्लेबाज की पारी का अंत। प्रयास कोहली बैक टू पेविलियन। क्रिकेट का सूत्र है पकड़ो कैचेस और जीतो मैचेस, और क्या जबरदस्त कैच यहां पर पकड़ा। जिस बल्लेबाज ने इस मैदान के ऊपर हाहाकार मचा दिया था, लगातार 3 चौके और एक छक्का लगाया था, वो बल्लेबाज को पैवेलियन का रास्ता दिखाया। अब कहीं ना कहीं स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल टीम अब यहां पर संकट में फंसती हुई नजर आएगी। सबसे बड़ा बल्लेबाज मैदान से बाहर हो चुका है। नए बल्लेबाज ट्रिपल पी प्रतीक पाटिल टीम के कप्तान घनश्याम पाटिल कप्तानी करे, लेकिन प्रतीक पाटिल ये ऐसे खिलाड़ी है जो जरूर मैंने देखा था इस खिलाड़ी को कई बार कप्तानी करते हुए। हर साल जरूर किसी और का मौका मिलता है। यंगस्टर इस टीम का ही नाम है, न्यू यंगस्टर वहाल, और क्या जबरदस्त यहाँ पर परफॉर्मेंस देते हुए नजर आते हैं। इस बार स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल टीम के नाम से खेलते हुए नजर आ रहे हैं। पहले ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 18 रन। कई दिनों से चर्चा हो रही थी इस टूर्नामेंट में पिच थोड़ी लंबी है, लेकिन आज के दिन अगर बात करेंगे तो जरूर पिच थोड़ा सा वहां पर जो लंबाई थी वो थोड़ी कम की है आयोजनकर्ताओं द्वारा, और अब जरूर यहां पर अब बल्लेबाज फायदा उठाते हुए नजर आ रहे हैं। गेंदबाजी मार्ग पर नए गेंदबाज रूपेश मात्रे, तेज तर्रार गेंदबाज। जरूर अगर कुछ साल पहले की बात करेंगे तो रूपेश मात्रे ने तालुका आप में पेन टेनिस क्रिकेट के लिए काफी अच्छा योगदान दिया था, उसकी भी हम चर्चा करेंगे। लेकिन इस बार पहले गेंद के ऊपर बल्लेबाज सिंगल निकालते हुए नजर आ रहे हैं समीर पाटिल, समीर नाइक। सिंगल यहां पर मिलती हुई, सिंगल के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक विकेट यहां पर गिरता हुआ नजर आया, जो काफी जबरदस्त कैच लपका था। वहां पर हरीश गावंड के भाई प्रथमेश गावंड थे, काफी अच्छी तरीके से उस कैच को लपका और एक झटका जरूर लगता हुआ नजर आया। उसके बाद रूपेश मात्रे पहले गेंद के ऊपर सिंगल रन यहां पर पूरी की। बल्लेबाज समीर नाइक ने लॉन्ग ऑन की तरफ इस शॉट को खेला था। रूपेश मात्रे फिर एक बार यहां पर गेंदबाजी के मार्ग पर तैयार होंगे। राइट आर्म राउंड विकेट से बारापाड़ा गांव एंड से गेंदबाजी करते हुए। इस बार देखिए प्रतीक पाटिल, पहली गेंद ताकतवर शॉट, हथौड़ा धागा था, 1 बाउंस के साथ गेंद सीमा पार, प्रतीक के बल्ले से आता हुआ पहला चौका किया था वहां पर बल्लेबाज प्रतीक ने, और आते ही बल्लेबाजी में चौका दागकर अपने पारी की शुरुआत की। ऐसा लग रहा है ये बल्लेबाज घर से ही सेट होकर आए। पहले गेंद के ऊपर चौका, प्रयास कोहली ने भी पारी की शुरुआत में पहले ही गेंद के ऊपर चौका दागा था। ये बल्लेबाज भी अपने पारी की शुरुआत चौके के साथ करते हुए नजर आ रहे। टीम की टोटल 23 रन, 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। अक्रॉस दी लाइन वहां पर खिलाड़ी क्या कर रहे थे ये जरूर सोच में, लेकिन इनटू द गैप लगातार का दूसरा चौका प्रतीक पाटिल के बल्ले से। खर तर क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे विश्वासजी पाटील, आणि त्यांच्या माध्यमातून या सामन्यामध्ये कोणताही संघ जिंकू द्या त्यांच्यासाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय। अगदी कोणताही संघ जिंकू द्या, जीतो आई जीते बी संघ जीतो, नाहीतर मग न्यू यंगस्टर वहाल संघ जिंको, दोघांसाठी देखील पारितोषिक आहे। जिंकणाऱ्या संघासाठी 2000 रुपयाचे पारितोषिक इथे जमा झाले, त्यांचं देखील मी धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। रुपेश मात्रे
फिर एक बार तैयार, फुल टॉस गेंद थी, फायदा उठाना चाहिए था प्रतीक पाटिल को, लेकिन वैसा हुआ नहीं। गेंद जाती हुई स्क्वायर लेग रीजन में जहां पर सिंगल रन मिलेगी। सिंगल की मदद से टीम के रनों में इजाफा होता हुआ टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन पहुंचते हुए 28 रन 1 विकेट के नुकसान पर इस ओवर की 5 गेंदों का खेल समाप्त हुआ है। अंतिम गेंद यहां पर करते हुए नजर आएंगे रूपेश पात्रे, तेज तर्रार गेंदबाज। फुल टॉस गेंद थी, काफी जबरदस्त शॉट, क्रिकेट की खूबसूरती, नजाकत। गेंद यहां पर स्क्वायर लेग रीजन में क्या फील्डिंग हो रही है जीतो आई जीते बी टीम की ओर से। पिछली जरूर ओवर में भी एक कैच को लपका था, इस ओवर में भी ऐसा शायद लगा था कि ये चौका जाएगा, लेकिन वहां पर फील्डर थे सूरज मात्रे, काफी जबरदस्त फील्डिंग। टीम के लिए 2 रन बचे हैं और यहां से ओवर की होगी समाप्ति। 2 ओवर के ये संपायर शायद चेक करना चाहेंगे। ये संपायर चेक करेंगे। जरूर दूध का दूध और पानी का पानी होता हुआ नजर आएगा, लेकिन यदि इस गेंद के ऊपर 2 रन होते तो टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचते हुए नजर आएंगे 30 रन। यदि चौका होता है तो 32, लेकिन ओवर की समाप्ति यहां पर होती भी जरूर नजर आएगी। रमाकांतजी यादव यांचं या ठिकाणी आपण शुभागमन पाहतो। आमच्या नक्कीच कर्नाला विभागामधील बरेचसे मान्यवर या स्पर्धेमध्ये भेट देत असताना पाहायला मिळाले। तर हा चौकार सेव्ह केलेला आहे, त्यामुळे या चेंडूवरती 2 धावा मिळतील। जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते सूरज यांच्या माध्यमातून। 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 30 रन 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी मार्ग पर बदला होगा, गेंदबाजी मार्ग पर नए गेंदबाज। खुद की पहली टीम की ओर से तीसरी ओवर फेंकते हुए नजर आएंगे सौरभ मात्रे। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज यहां पर प्रतीक पाटिल, ट्रिपल पी, लगातार 2 गेंदों के ऊपर 2 चौके दागे थे, उसके बाद सिंगल। टीम की टोटल रन संख्या 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। चितवाई चीते बी टीम के ढेर सारे सपोर्टर यहां पर आते हुए नजर आ रहे। हमारे कमेंटेटर दोस्त कृष्णा जी मात्रे, इनका यहाँ पर शुभागमन होता हुआ जरूर नजर आया था। यहाँ पर पहली गेंद डॉट आती हुई नजर आ रही है सौरभ मात्रे इस गेंदबाज द्वारा। 30 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर, लेकिन अब कमबैक करते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि पहले ओवर में प्रयास कोहली ने बनाया था 18, लेकिन जो शानदार कैच पकड़ा वहां से कहीं ना कहीं अब ब्रेक लगता हुआ नजर आया। 2 ओवर और 1 गेंद की समाप्ति के बाद 30 रन। पिछला मुकाबला देखा जहां पर 38 रनों का पीछा महज 1 ओवर और 2 गेंदों पर वहां पर पूरा किया था तारा टीम ने। इस बार देखिए शॉर्ट पिच गेंद फेंकते हुए नजर आए, लेकिन अंपायर का इशारा आता हुआ ये गेंद ऑफ स्टंप से काफी ज्यादा बार वाइड का इशारा आता हुआ। वाइड के साथ एक और अतिरिक्त रन स्कोर कार्ड के ऊपर बढ़ती हुई नजर आएगी। 31 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर। ओवर नंबर 3 यहां पर जारी है गेंदबाज सौरभ मात्रे द्वारा। स्ट्राइक रेंज के ऊपर यहां पर बल्लेबाज प्रतीक पाटिल 5 गेंदों में 9 रनों की पारी खेल रहे हैं। गेंदबाज सौरभ तैयार, स्टेप आउट वहां पर जरूर हुए थे। गेंद हवा में, सिंगल रन आसानी के साथ पूरी की, दूसरे की भी कोशिश होती हुई। मयूर का तेज तर्रार थ्रो था वहां पर। इस गेंद के ऊपर 2 रन पूरे किए और अंपायर वहां पर चेक करना चाहेंगे। अंपायर रिव्यू, यस अंपायर रिव्यू है तो चेक किया जाएगा। आज या स्पर्धेमधील नक्की शेवटची रात्र आपल्याला पाहायला मिळते। गेली 4 दिवस आपण ही स्पर्धा पाहतोय आणि उद्यापासून याच मैदानावरती नक्कीच अजून एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल, मैत्री चषक। दो ओवर और अभी तक अगर बात करेंगे तो ये संपार का इशारा आता हुआ नो बॉल, नो प्लस इस गेंद के ऊपर रन मिलेंगे तो, यानी कि टोटल 3 रन। अंपायर तिथे निर्णय घेतील।
यस, अंपायर का डिसीजन आ चुका है। टीम जीतो है जीते बी टीम, अंपायर का डिसीजन यहाँ पर आ चुका है, तो आपको कोऑपरेट करना है। चला, टीम जितो आहे जिथे बी संघ, पंचांचा निर्णय अंतिम राहील, त्यामुळे तुम्हाला त्या निर्णयाचा सन्मान करावा लागेल। चला, मेन अंपायर चेक करतील तिथं। चला, आमच्या मेन अंपायरने देखील चेक केले, तिथे मेन अंपायर आपल्या जागेवरती जाऊन डिसिजन देतील, आणि जो काही निर्णय असेल दोन्ही संघ तुम्हाला मान्य करावा लागेल। यस, चला, अंपायरचा निर्णय आला नो बॉल है, त्यामुळे दोनों टीम तुम्हाला मान्य करावा लागेल। इस गेंद के ऊपर 9+2 यानी कि टोटल 3 मिलेंगे, और अगली गेंद रहेगी फ्री फ्री खेलने का मौका यहाँ पर मिलेगा बल्लेबाज प्रतीक पाटिल को। जो सबसे कातिल नजर आते हैं वो प्रतीक पाटिल अब स्ट्राइकर एंड के ऊपर यहाँ से नजर आएंगे। सौरभ मात्रे गेंदबाजी करते हुए। जरूर, जो तुम्हारे मेन अंपायर हरेश माली कई सालों से क्रिकेट खेलते आ रहे, सावलेश्वर सावले टीम के लिए काफी अच्छा क्रिकेट खेलते आ रहे। इस बार वाइट का इशारा आता था, वाइट के साथ अतिरिक्त रन यहाँ पर मिलती हुई नजर आएगी। वाइट के साथ टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर बढ़ती हुई 35 रन, 35 रन स्कोर कार्ड के ऊपर। पैंतीस रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज सौरभ फिर एक बार तैयार, फ्रेट कंटिन्यू रहेगी। इस बार देखिए काफी अच्छा शॉट, परफेक्ट रडार में आई थी, लॉन्ग ऑन के ऊपर से प्रतीक पाटिल के बल्ले से एक और लंबा हिट, 6 रन। यहां पर नजर आया बल्लेबाज प्रतीक पाटिल का। टीम की टोटल रन संख्या 41 रन स्कोर कार्ड के ऊपर, एक विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगर बात करेंगे तो अभी तक 2 गेंदें यहां पर हो चुकी है, और 2 गेंदों में गेंदबाज सौरभ मात्रे ने रन खर्च किया है 11। रुपेश मात्रे की गेंदबाजी का विश्लेषण करेंगे। काफी अच्छा ओवर फेंका था, 12 रन अपने ओवर में खर्च किए थे। मयूर मात्रे ने अपने ओवर में 18 खर्च किए। इस ओवर में अभी तक अगर बात करेंगे तो रन यहां पर खर्च करते हुए 11, 2 गेंदों में बल्लेबाज गेंदबाज सौरभ मात्रे फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर तैयार। प्रतीक पाटिल अब जरा कातिल अंदाज में नजर आते हुए, काफी जबरदस्त बल्लेबाजी करते हुए। सौरभ की ये गेंद फुल टॉस थी, काफी अच्छा शॉट, स्क्वायर लेग रीजन में जाएगी, बाउंड्री लाइन से बाहर। एक और शानदार चौका। बैटिंग रिव्यू में चेक किया जाएगा। अंपायर दानिश खोद यहां पर चेक करते हुए नजर आएंगे।
चलिए, तो ये फेयर डिलीवरी है, इस गेंद के ऊपर रन मिलेंगे 4 और 4 की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ 45 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की 3 गेंद अभी भी यहां से शेष है। गेंदबाजी मार्ग पर नजर आते हुए गेंदबाज सौरभ मात्रे। 45 रन, 3 गेंदों में 15 रन यहां पर खर्च किए सौरभ ने। प्रतीक पाटिल काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 8 गेंदों में 41 रन और टीम के प्रमुख बल्लेबाज हैं। और नंबर 3 की पोजीशन अक्सर जरूर महत्वपूर्ण होती है क्रिकेट में, और क्या जबरदस्त तरीके से यहां पर पारी खेलते हुए प्रतीक पाटिल 8 गेंदों में 41 रन यहां पर बनाते हुए नजर आ रहे हैं। चलिए नेक्स्ट मैच, गावदेवी साई टीम के कप्तान इंदवी 11 गावदेवी साई और सानवी 11 गावदेवी गोट, दोनों टीम के कप्तान। पहला पुकार टॉस के लिए आना है, इनिंग ब्रेक में टॉस किया जाएगा। इस बार देखिए प्रतीक पाटिल एक और बार, इस बार काउ कॉर्नर के ऊपर से जाती हुई गेंद, शानदार छक्का आता हुआ प्रतीक पाटिल इनके बल्ले से। पाटिल काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं इस मैदान के ऊपर। 9 गेंदों में 27 रनों की पारी खेल रहे हैं। इस ओवर की अभी बात करेंगे तो 2 गेंदों का खेल यहां पर शेष है और 4 गेंदों में 21 रन खर्च किए गेंदबाज सौरभ मात्रे ने। महंगा ओवर यहां पर फेंकते हुए नजर आ रहे हैं प्रतीक पाटिल। जबरदस्त बल्लेबाजी अभी तक अपने पारी में 9 गेंदों में 27 रन बनाते हुए नजर आए, जिसमें 3 चौकियां और 2 छक्के शामिल है। इस बार जरूर क्रॉस दी लाइन हुए थे। 51 रन स्कोर कार्ड के ऊपर अगर बात करेंगे तो यहां पर जरूर अक्रॉस दी लाइन खेल रहे थे, सीधे बल्ले से रन आ रहे थे बल्लेबाज प्रतीक पाटिल से, लेकिन अक्रॉस दी लाइन खेलने की कोशिश की थी, लेकिन इस बार शॉर्ट पिच गेंद, पुल, पावरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, एक और गेंद सीमा पार, शानदार छक्का इस इनिंग का आता हुआ। यह तीसरा छक्का बल्लेबाज प्रतीक पाटिल के बल्ले से। आमचे मान्यवर या स्पर्धेमधून रजा घेत असताना पाहायला मिळतात। सन्माननीय राजेंद्र दादा पाटील आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल आम्ही आपलं नक्कीच आभारी आहोत आणि नक्कीच त्यांच्याच गावचा संघ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय। न्यू यंगस्टार क्रिकेट संघ बहाल स्कायरा 11 या नावाने खेळतोय। चला नेक्स्ट मॅच, हिंदवी 11 गावदेवी साई टीमचे कॅप्टन आणि सानवी 11 गावदेवी घोट टीमचे कॅप्टन लगेचच आपण टॉस साठी संपर्क साधा। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत। जर एखादा संघनायक या ठिकाणी पोहोचला नाही तर आमचे आयोजक जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाचा तुम्हाला सन्मान करावा लागेल। त्यामुळे तुम्हाला आम्ही वारंवार पुकार करतोय, 2 वेळा तुम्हाला आतापर्यंत पुकार दिला, अजून एक वेळा आम्ही बोलवू। इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे, त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच अपन टॉस साठी इधर हजर बा। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन 57 यहां पर लगते हुए 11 गेंदों में 33 रनों की पारी प्रतीक पाटिल खेलते हुए। प्रयास कोहली ने अपने पारी में खेले जरूर 6 गेंदों में 18 रन बनाए, 3 चौके और 1 छक्के की मदद से। इस बार ओवर नंबर 14 सिंगल चुराने की कोशिश और यहां से जरूर चलिए शायद कीपर के हाथ में गेंद जाने के बाद ऐसा रन दिया नहीं जाएगा। जरूर दोनों बल्लेबाज एक साथ क्रीज को छोड़ना चाहिए, तभी आपको रन मिलेगी। यह इस टूर्नामेंट का रूल है, इसके ऊपर भी ध्यान रखना है। चलिए क्रॉसिंग का जो रूल है अपना टेनिस क्रिकेट में हम अक्सर देखते आ रहे हैं, और जरूर जो रायगढ़ में कई सारे टूर्नामेंट हम देखते हैं उसमें ये रूल नजर आता है। तो ये डॉट गेंद है, चला पंचांचा निर्णय अंतिम राहील। तो ये जरूर डॉट गेंद दी जाएगी।
ओवर नंबर चौथा यहाँ पर जारी है। चौथा ओवर फेंकते हुए गेंदबाजी मार्ग पर नजर आते हुए विशाल विशाल गायकवाड़ गेंदबाजी की भागदौड़ संभालते यंगस्टर खिलाड़ी है। और जीतो ही जीते बी टीम में अगर बात करेंगे तो ज्यादा से ज्यादा यंगस्टर खिलाड़ी इस टीम में नजर आते हैं। ये संपायर चेक करायचं आहे। ऑब्जेक्शन नक्कीच घेतलेलं आहे। हे संपायर स्क्वेअर लेग अंपायरने तिकडनं इशारा केला होता। चला मॅच आपण चालू ठेवा, चेक करतील अंपायर। गेंदबाज विशाल तैयार, इस बार रिवर्स खेला है, काफी अच्छा शॉट, गेंद जाती हुई नजर आएगी थर्ड बैन सीमा रेखा के बाहर। शानदार चौका दावा और इस 4 की मदद से टोटल आगे बढ़ते हुए स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 61 रन स्कोर कार्ड के ऊपर। फेयर डिलीवरी है, 61 रन स्कोर कार्ड के ऊपर यहां पर जरूर नजर आते हुए। इस ओवर की बात करेंगे, 61 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी इस ओवर की 4 गेंदें यहां पर शेष है। गेंदबाजी मार्ग पर नजर आते हुए जरूर जो थोड़ा महंगे साबित हो रहे विशाल। पहली गेंद डॉट आई थी, दूसरे गेंद के ऊपर रिवर्स का चौका दागा समीर नाइक ने। समीर नाइक की पारी थोड़ी धीमी थी, पहले 3 गेंदों में 3 रन बनाते हुए नजर आए, लेकिन इस बार उंगली टेढ़ी की और रिवर्स के जरिए चौका दागा। टोटल 61 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए विशाल गायकवाड़। पहली डॉट, दूसरे गेंद के ऊपर चौका, फिर एक बार विशाल तैयार राइट आर्म ओवर द विकेट से। फुल टॉस गेंद थी, दिशा दिखाने का काम किया, यहां पर दिमाग का इस्तेमाल करते हुए एक और गेंद सीमा रेखा के बाहर। शानदार चौका, फाइन लेग को चीरती हुई गेंद, समीर नाइक के बल्ले से चौका आता हुआ। कामगार पक्षाचे कट्टर समर्थक समाधानजी गावंड आणि केलवणे गावचे आमचे नक्कीच उपस्थित मान्यवर उपसरपंच विश्वाजी शिवकर साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय। दोनही मान्यवरांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतो राजा शिवछत्रपती ट्रॉफी मध्ये। इस बार वाइड का इशारा था, वाइड के साथ एक और टोटल में बढ़ती हुई नजर आएगी। कुल टोटल पहुंचता हुआ 66 रन। ये टोटल अब महंगा साबित होगा क्योंकि आने वाले जरूर 4 ओवर में इस टोटल को चेस करना है टीम जीतवाई जीते भीम भी के लिए। इस बार रिवर्स के जरिए शॉट को खेला, सिंगल पूरा किया, दूसरे की कोशिश, लेकिन प्रतीक पाटिल ने अपने आप के ऊपर भरोसा जताया। जानते थे दूसरे रन के लिए धोखा हो सकता था, लेकिन यहां से सिंगल रन के साथ संतुष्ट बने और आने वाले 2 गेंदे अब प्रतीक पाटिल खेलते हुए नजर आएंगे। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 67 रन। सुपर 8 का मुकाबला है, जो जीतेगा एक ट्रॉफी का हकदार बनता हुआ जरूर नजर आएगा, क्योंकि यह मुकाबला काफी बड़ा है और यह मुकाबला काफी कड़ा है। गेंदबाज तैयार, डंडी गोल होती हुई नजर आ रही है। विशाल गायकवाड़ जबरदस्त गेंदबाजी करते हुए विकेट मिलता हुआ। एक और बल्लेबाज पैवेलियन में, प्रतीक पाटिल बैक टू पैवेलियन। सुजल गरज इस इनिंग की खेलेंगे आखिरी गेंद। बल्लेबाजी मार्ग पर आते हुए सुजल गरज, जो जर्सी है उस जर्सी के ऊपर 55 नंबर की जर्सी और जरूर ओपी के नाम से जाने जाते हैं अपने गांव में ये खिलाड़ी। चला घोट संघाचा कॅप्टन इथं आलेला आहे, हिंदवी 11 गावदेवी साई टीमचे कॅप्टन। आपण लगेचच इथं संपर्क साधा, शेवटचा चेंडू बाकी आहे। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला मी वारंवार पुकार देतोय, लगेचच आपण टॉस साठी संपर्क साधा। इस ओवर की
अंतिम गेंद शेष, गेंदबाजी मार्ग पर विशाल तैयार है। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज सुजल गरत इस इनिंग की आखिरी गेंद खेलेंगे। काफी अच्छा ओवर अभी तक फेंका है विशाल गायकवाड़ ने। 5 गेंदों में 10 रन खर्च किए, एक सफलता भी प्राप्त की। जिस बल्लेबाज ने काफी अच्छी पारी खेली थी उस बल्लेबाज को पैवेलियन में भेजने का काम किया विशाल ने। अंतिम गेंद के ऊपर यहाँ पर अब बहुत कुछ निर्भर है। टारगेट सेट, गेंद यहाँ पर शॉर्ट पिच गेंद फेंकी, काफी अच्छा शॉट, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर। सुचल गरत की पावर यहाँ पर नजर आई, ओवर पावर यहाँ पर दिखाई और ये 6 मिलता हुआ। 6 के 7 ओवर की होगी समाप्ति। 4 ओवर के समाप्ति के बाद टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचती हुई 73 रन और 4 ओवर में बनाने होंगे जीतुआई बी टीम के लिए 74 रन बनाने होंगे। 4 ओवर में जाएंगे सीधा टॉस बॉक्स में, जहां पर जुड़ जाएंगे हमारे साथी कमेंटेटर सैफ जिलोरे। यस, यहां से टॉस किया जाएगा। एक तरफ टीम हिंदवी 11 गांवदेवी साई उसको फाइट करती हुई नजर आएगी। सानवी 11 गांवदेवी घोड़ हमारे रहीम भाई दलवी इनके शुभार से टॉस किया जाएगा। तीसरा मुकाबला हेड इज अ कॉल एंड टेल इट इज। टॉस जिंकला हिंदवी 11 गांवदेवी साई संघाने आपला निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. ओके, थँक्यू. हिंदवी 11 गांवदेवी संघाने टॉस जिंकलाय आणि पहली मर्तबा यहां से गेंदबाजी चुनी और आमंत्रित किया इस वक्त सानवी 11 गांवदेवी घोट ये टीम को। इसके बाद हमारे मेहमान स्वागत किया जाएगा। शेतकरी कामगार पक्ष केलवणे उपसरपंच आदरणीय विश्वास शेठ शिवकर साहेबांचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्वागत केला जात आहे। नक्कीच गुलजार शेठ दलवी यांचे शुभ हस्ते यस शेतकरी कामगार पक्ष उपसरपंच केलवणे आदरणीय विश्वास जी शिवकर साहेब इनका सम्मान यहां से किया जा रहा है। हमारे गुलजार जी दलवी इनके शुभ हस्ते। फिर से एक मर्तबा यहां से जुड़ जाएंगे कॉम बॉक्स में वॉइस ऑफ आईपीएल कुणाल जी दाते सर का आवाज।
सामन्याला सुरुवात. टार्गेट सेट झाले आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरल्यानंतर 74 धावा करायचे ते एक भलं मोठं टार्गेट आहे. जितो आई जीते बी या टीमच्या समोर स्कायरा 11 वहाळच्या माध्यमातून सेट करण्यात आलेलं आणि लक्ष ज्या वेळेला तुमच्या समोर 74चं एवढं सोपं नाहीये. प्रतीक पाटील पहिले षटक टाकत असताना मयूर आणि रोहित मात्रेच्या अगेन्स्ट. दुसरा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये कमी गतीने टाकलाय. सरळ बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथे टाकण्यात यश प्राप्त झाले प्रतीक पाटीलला. भरपूर धावा केल्यात वहाळ या टीमने जितवाई जिते बी या टीमच्या समोर आणि त्याचमुळे 4 ओव्हरमध्ये 74 पर्यंत जर तुम्हाला मजल मारायची असेल तर कमीत कमी 8 ते 10 षटकार कमीत कमी ठोकावे लागतील. त्यावेळेला ही धावसंख्या दृष्टिक्षेपात तुम्हाला पाहायला मिळू शकते. 18.5चा रन रेट आहे. तिसरा बॉल फुलर लेनचा होता. ड्राईव्ह केला, खूपच चांगला ड्राईव्ह तिथे पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट लाईक सिंगल तिथे मिळताना दिसेल. खातं उघडले तिसऱ्या बॉलवर मयूर मात्रेचं. पहिलं षटक आहे, पॉवर प्ले फोडावा लागेल. पहिल्या ओव्हर पासून पहिल्या बॉल पासून तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, परंतु पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव आली आहे. तसं नाव आहे तसा खेळ करावा लागेल आता रोहित मात्रेला. राजा शिव छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन तुम्ही पाहताय. शाबीरबाई दळवी यांच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाची ही स्पर्धा. आई बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल इथे टाकत असताना प्रतीक पाटील या ओव्हर मध्ये त्याने आतापर्यंत 3 डॉट बॉल टाकलेत. चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. जसा बॅटर शफल झाला बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करत असताना आणि बॉल हलकासा बाहेर काढतोय. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत या ओव्हरच्या दरम्यान. 20 बॉल मध्ये 73 धावांची गरज आहे. 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव आली आहे. रोहित आई बॉल चांगला, परंतु यावेळेला थोडीशी दिशा खराब आहे. अंपायरचा सिग्नल येतो वाईट बॉल. त्या ट्रॅम्प लाईनच्या हलकासा बाहेर निघाला बॉल आणि पंचांनी ते कळवलं हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या 2. या आकड्यावर 7वं पर्व आहे राजा शिव छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफीचं. दरवर्षी आपण जर पाहिलं तर या स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. परत एक वेळा बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. फिंगर बरोबर रोल करतोय. बॉलवर बोट फिरवली जातात. प्रतीक पाटील बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करतोय. 5 बॉल टाकून झालेत. 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा आल्यात. 4 डॉट बॉल आहेत त्याच्यामध्ये. एक वाईडची धाव आहे, एक सिंगल आहे खात्यामध्ये मयूर मात्रेच्या. त्यामुळे शेवटचा बॉल शिल्लक या पॉवर प्लेचा. प्रतीक पाटील पीपीपी जर्सी नंबर 15 स्टेप आउट करून आता मात्र पदल आली ते खूप चांगलं वापरलंय. आकाशाला गवसणी घालत गगन चुंबी सिक्सर आलाय शेवटच्या बॉलवर. ज्यांच्या नावाचं ते नाव गज शाबीर भाई दळवीर. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गज शाबीर भाई दळवीर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या कर्नाळाचे सरपंच ते नाव गज शाबीर भाई दळवीर. ग्रुप ग्रामपंचायत कर्नाळा माजी सरपंच शाबीरबाई दळवी यांची संकल्पना. एक सच्चा शिवभक्त. राजा शिव छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हे आयोजन तुम्ही अनुभवताय. आज अंतिम रात्र या स्पर्धेची. 8 धावा झाल्यात. शेवटच्या बॉलवर एक घणाघाती हमला पाहायला मिळाला आणि शेवटच्या बॉलवर सिक्सर आल्यानंतर एक चांगली धावसंख्या इथे उभारली आहे. परंतु ज्या वेळेला 74च्या लक्ष्याचा पाठलाग करायचं लक्ष एवढं मोठं आहे की तुम्हाला प्रत्येक बॉलवर आक्रमणच करावं लागणार आहे. मोठमोठे फटके सजवावे लागणार आहेत. अन्यथा संघ पिछाडीवर जाईल, बॅकफुटला जाईल. दुसरा सामना आजच्या रात्रीतला तुम्ही अनुभवताय राजा शिव छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी मधला. जितवाई जिते या टीमच्या समोर आता 66 धावा करायच्यात. 22ची सरासरी गाठायची आहे आता प्रत्येक ओव्हरमध्ये. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 22 धावा कराव्या लागतील अशी परिस्थिती आता आली आहे या मॅच मध्ये. आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये. 8 रन पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. घनश्याम पाटील सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. राऊंड विकेट. घनश्याम पाटील
गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला बॉल राऊंड विकेट. पहिला बॉल कटर चांगला टाकलाय विकेट कीपरने, खूपच चांगला कॅरी केला आणि सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. 17 बॉल मध्ये 66 धावा करायचे आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये 22 धावा कराव्या लागतील. राऊंड विकेटने एक चांगला लेग कटर हा पडल्यानंतर बाहेर निघाला उसळी घेत. खांद्याच्या लेवलला बॉल फिरवत असताना दुसराही बॉल परत फिरवलाय. विकेट कीपर परत पकडतोय. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. आणि विशेष म्हणजे लेग ब्रेक खूप चांगले टाकतोय घनश्याम पाटील. ताता थैया नाचवलंय पहिल्या 2 बॉलवर फलंदाज मयूर मात्रेला. कर्नाळा परिसरामध्ये आपण आहोत. धोक्यात हरवलेली वाट शोधतायत सध्या फलंदाज, कारण टार्गेट मोठं आहे. लक्ष्यापर्यंत जायचं असेल तर तुम्हाला हवाई हल्ले चढवावे लागतील, आक्रमण करावं लागणार आहे, परंतु ते सध्या पाहायला मिळत नाहीये. घनश्यामने 2 लेग कटर टाकले, दोन्ही डॉट बॉल आतापर्यंत या ओव्हरच्या दरम्यान. तिसराही बॉल तसाच फिरवलाय, समोरून फिरवलाय. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फुटवर्क नाहीये बॅटरचं. लगातार तो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. घनश्याम काय करतोय, लेग ब्रेकचा प्रयत्न, थोडासा मागे पुढे बॉल फिरवतोय, त्याच्यामुळे सलग डॉट बॉल ची कहाणी. हे फुटवर्क दाखवायला लागेल आणि त्यावेळेला तुम्ही फुटवर्क दाखवाल, बॉल पर्यंत पोहोचाल, त्यावेळेला बॅट जाईल बॉलवर. आणखीन एक दमदार चौकार. शेवटी ते फुटवर्क कामी आला आणि बॉल पर्यंत पोहोचल्यानंतर खूपच चांगला फटका इथे एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह दाखवत असताना 4 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या 12. 62 धावांची गरज आहे आता येणाऱ्या 14 बॉल मध्ये. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत घनश्यामच्या स्पेल मधले. चांगली गोलंदाजी केली आहे घनश्यामने, कारण पहिले 3 बॉल त्याने सलग डॉट बॉल टाकलेत आणि त्याच्यानंतर ते फुटवर्क पाहायला मिळाले आणि बॉल पर्यंत पोहोचावं लागेल. आता एक पॉइंट ठेवलाय फिल्डर. डीप मध्ये लॉंग ऑफ कव्हर्स. परत जागेवरून खेळलाय, हा मात्र बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार इथे मारण्यात आल्या. 13 बॉल मध्ये 58 धावांची गरज आहे. ओ यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल येतोय. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. घनश्यामचा हा बॉल थोडासा चुकलाय. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या 17. 57 धावांची गरज आहे. 13 बॉल मध्ये तुम्हाला 9 षटकार मारायचे आहेत. हे समीकरण आलंय तर तुम्ही जिंकू शकता या मॅच मध्ये. बॅटची कडा मात्र बॉल हवेत. त्या फिल्डर येतोय, झेल टिपला जाईल. विकेट येते. सिद्धेश पाटीलने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा, एक फलंदाज बाद होतोय. प्रतीक पाटील ने चांगली गोलंदाजी केली त्याच्या स्पेल मध्ये. त्याच्यानंतर घनश्यामवरती आक्रमण पाहायला मिळालं. घनश्यामने त्याच्यानंतर एक विकेट घेतली आहे आणि आता सूरज मात्रे नवीन फलंदाज रोहित मात्रेच्या बरोबरीने खेळण्यासाठी सज्ज आहे. 12 बॉल मध्ये 57 धावांची गरज आहे. असे टार्गेट कधी कधी चेसही होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि त्याच्यामुळे काय करायचंय, फक्त आक्रमण हा एक मात्र पर्याय. सुजल घरत आता गोलंदाजीसाठी आणखीन एक चांगला गोलंदाज या टीमचा. टीम स्कायरा 11 वहाळ. स्कायरा 11 वहाळ. 17 रन आहेत स्कोर बोर्डवर.
12 बॉल मध्ये 57 धावांची गरज आहे. 12 चेंडू 57 धावा. थोडस फास्ट खेळा टीम वहाळ. 12 बॉल 57 धावा. रोहित म्हात्रे सध्या स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल या ओव्हरचा. पहिलाच बॉल बैठक. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिड विकेटला येतोय उत्तुंग टोला. सिक्सर. पहिलाच बॉल रडार मध्ये आणि त्याला फेकून दिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बैठक शॉट मारत असताना सरळ 6 धावांसाठी रोहितच्या बॅट मधून दुसरा सुपर हिट फटका इथे येतोय. टीमची धावसंख्या 23. आता 51 धावा करायच्या. 11 बॉल मध्ये शक्य आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव क्रिकेट अँड वॉर. त्याच्यामुळे प्रयत्न करायला पाहिजे. प्रेमात, युद्धात आणि क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. तो प्रयत्न करताना दिसेल रोहित म्हात्रे. स्टेप आउट करून परत एक वेळा बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत कव्हर्स मधून. समीर झेल खाली प्रयत्न सुरू आहे परंतु हे दृश्य चुकीचं आहे. तो मान सन्मान ठेवणं गरजेचं आहे क्रिकेटच्या बाबतीत. बॅटचा असो बॉलचा असो. फलंदाज बाद. हाय रे सचिन रमेश तेंडुलकर यांनी खूप चांगली गोष्ट सांगितली त्यांच्या बायोपिक मध्ये. त्यांनी कधीच त्यांची जी इक्विपमेंट आहेत ती कधी थ्रो केली नाहीत. म्हणजे कधी फेकलेली नाहीयेत. कधी त्याला लात मारलेली नाहीये. मग तो बॉल असो, बॅट असो, त्यांचे ग्लोव्ज असो, त्यांचे पॅड असो. त्यामुळे क्रिकेटमध्ये या ज्या गोष्टी तुम्ही करता याच्यावर कुठेतरी निर्बंध येणं गरजेचे आहेत. स्वतःला सावरणं गरजेचं आहे कारण तुम्ही चांगले क्रिकेटर आहात. हा वाईट बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने पुढे जाईल. धावा वाढताना दिसत आहेत. धावा झालेल्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 24. 24 धावा. 50 धावांची गरज आहे येणाऱ्या 10 बॉल मध्ये. 10 चेंडू 50 धावा. कारण ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ट्रॉफीवर ठेवलेले पाय आणि त्यानंतर व्हायरल झालेले फोटो आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे जगभरात किती टीका त्या सगळ्याच खेळाडूंवर झालेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टीचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. 24 रन. 9 बॉल मध्ये आता 50 धावांची गरज आहे. 9 चेंडू 50 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये. पायातला बॉल होता. फ्लिक केलाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल आणि हा झेल सोडलाय खालिदने. सिक्सर. खालिदचा तो प्रयत्न होता. आपल्या कॉमेंट्री बॉक्स समोर तो झेल सुटलाय परंतु 6 धावा मिळतील. 44 धावांची गरज आहे. हा देखील बॉल उंच 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 चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा मिळतील. षटकार. खतरनाक बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. बॅक टू बॅक षटकारांची आतिषबाजी सध्या सुरू आहे. मॅच मध्ये नक्कीच कमबॅक होत आहे. जितवाय जिते बी या टीमचं. कारण 7 बॉल मध्ये आता 38 धावांची गरज आहे. या बॉलवर जर सिक्सर आला मॅच मध्ये कमबॅक होईल. सौरभ आलाय. सौरभ धावा घेऊन आलाय टीम साठी. बॅक टू बॅक सिक्सेस त्याच्या बॅट मधून. एक कॉमेंट्री बॉक्सला स्क्वेअर लेगला आणि एक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. त्याने 2 षटकार मारलेत. नेक्स्ट मॅच गावदेवी गोड सानवी 11 आणि त्यांच्या विरोधात हिंदवी 11 गावदेवी साई. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि टीम रेडी राहायचे पुढच्या मॅच साठी. 7 बॉल 38. ओ यावेळेला बीट केलाय. बॉल चांगला फिरवलाय. ओव्हरची होती समाप्ती. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 36 धावा. 2 फलंदाज बाद आहेत. 6 बॉल मध्ये 38 धावा करायच्या जितवाय जिते बी या टीमला. शाबीर भाई दळवीर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा
भरपूर वर्षानंतर या क्रीडांगणावर येण्याची संधी मिळते. परत एक वेळा शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत बारापाडा आयोजित क्रिकेटची स्पर्धा शाबीरभाई दळवी यांची ही संकल्पना तुम्ही अनुभवताय. सच्चा शिवभक्त म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. राजा शिवछत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन त्यांच्या वतीने करण्यात आलंय. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 38 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. अंतिम टप्प्यामध्ये आपण वाटचाल करतोय. यासिर दाखवे यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे, ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. टीमची धावसंख्या 36. अमेश दळवी पडद्यामागचा हिरो. अमेशने देखील भरपूर मेहनत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी घेतली आहे. अमेश दळवीचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि शाबीरभाई दळवी यांचे सगळेच कार्यकर्ते. छत्तीस धावा, 2 फलंदाज बाद, 6 बॉल 38 धावांची गरज. त्याचबरोबर आम्ही आभारी आहोत अश्मी टोलकरचे, ज्यांनी आल्या आल्या खूपच चांगली सोय आमची सगळ्यांचीच केली. हसनेन दाखवे आज दिसत नाहीयेत. पायातला बॉल होता, पंचांचा इशारा, बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट. डॉट बॉल येतोय. 5 बॉल आणि आता 38 धावांची आवश्यकता. औपचारिकता आता राहिली असं म्हणायला हरकत नाहीये या मॅच मध्ये. स्कायरा 11 वहाळ हा संघ वरच ठरत असताना जितवाई जीते या टीमच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल धीरज. ओ वेगवान बॉल इथे पाहायला मिळतोय धीरजच्या माध्यमातून. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॉल लागला तर मात्र रनआउट होता फलंदाज. एक धाव इथे ऍड केली जाईल या सिंगलच्या मदतीने. टीमची धावसंख्या 37. 4 बॉल 37 करायचे आहेत. 37 झालेले आहेत. 4 बॉल 37. ऑब्जेक्शन घेण्यात आलाय. आक्षेप आहे आणि टीव्ही अंपायर चेक करतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे. 4 बॉल आणि 37 धावांची गरज आता या मॅच मध्ये. चला नेक्स्ट दोन्ही टीम रेडी राहायचं. लगेचच सामना सुरू होईल. चांगला बॉटम हँडचा वापर केला. डीप मध्ये फिल्डर येतात. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. आता औपचारिकता राहिली आहे फक्त या मॅचची. 3 बॉल मध्ये 36 धावांची गरज. ओ हा बॉल मात्र पंचांनी वेस्ट आहे बीमर घोषित केलेला आहे. आणि गोलंदाज लगेच माफी मागतायत फलंदाजाची. अंपायर बाय आहे ना. हा ना बाय आहे ना. 4 रन बायचे आहेत ना. का बॅटचे आहेत. बॅट का बाय. बाय. ओके. परत कमी गतीने टाकलेला बॉल. अंपायरचा सिग्नल येतो वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू. आता इथे असणार आहे एक्स्ट्रा रन. इथे मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 44. 44. 3 बॉल मध्ये आता 30 धावांची गरज आहे. नक्कीच या धावा थोड्याशा पूर्वी आल्या असत्या तर जितवाई जीते हा संघ कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु भरपूर धावा त्यांच्या गोलंदाजांनी खर्च केल्यात या मॅच मध्ये. खराब कामगिरी राहिली आहे. बॉलिंग करत असताना जितवाई जीते या संघाची बॅटिंग नो डाऊट चांगली केली आहे त्यांनी. फ्रीटचा बॉल होता त्याच्यावर लॉंग ऑफ रिजन मध्ये फक्त एकच धाव मिळताना दिसेल. वायडिश लॉंग ऑफला बॉल थांबवला जाईल. आता फक्त औपचारिकता राहिली या मॅचची. घनश्यामने बॉलला थांबवलंय. 2 बॉल 29 रन.
निराशा केली आज जितवाई जिते या टीमने समर्थकांची. परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गोलंदाजाने थोडीशी हाराकिरी केली आहे. नो डाऊट भरपूर धावा खर्च केल्या. 29 धावा करायच्या आहेत. 2 बॉलचा काही शिल्लक आहे. औपचारिकता राहिली आहे या मॅच मध्ये. धीरज पाटील एक वेगवान गोलंदाज वहाळचा. अपील केली जाते, स्पष्ट नकार. रनआउट चान्स आणि डिरेक्ट हिट लागलाय. फलंदाज बाद. बाद आहेत आणि आता एक बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. आणि हा सामना फिनिश. हा सामना इथे जिंकलाय स्कायरा 11 वहाळ या संघाने. अभिनंदन स्कायरा 11. चांगला खेळ तुम्ही केलात. पुढच्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ ठरतोय. 28 धावाने भव्य विजय मिळवलाय स्कायरा 11 वहाळ या टीमने. अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मॅच समरी तुमच्या स्क्रीनवर येईल. मॅच समरी मध्ये जर पाहिलं तर 12 बॉल मध्ये 33 धावा करणारा प्रतीक पाटील ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच. प्रतीकने 1 षटक 8 धावा देखील खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली, चांगली बॅटिंग केली. 12 बॉल मध्ये 33 धावा करणारा प्रतीक पाटील ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.